Hello, dear 10th standard students. Up till now, we have seen algebra, financial planning, in which we saw how to calculate GST. But now, today, we are going to study GST chain. Now, let me explain you in a summarized video. Then you can read it in detail in textbook too. See, generally there is a chain of manufacturer, wholesaler, retailer, and then last customer in our society. Manufacturer means who manufacture the thing. Now manufacturer sold anything to the distributor or wholesaler. Now distributor or wholesaler sold it to retailer and retailer sold it to customer. This is the system. Now I am going to explain you all this with the help of one example. I am using little Marathi also so that you can understand it properly. बघा, मॅन्युफॅक्चरर म्हणजे वस्तू तयार करणारा. वस्तू तयार करण्याने आपण एक एक्झाम्पल घेऊया की एक घड्याळ तयार केलेलं आहे. एक घड्याळ तयार केलेलं आहे. त्यांनी ते घड्याळ होलसेलरला किंवा जिल्ह्याच्या डिस्ट्रीब्युटरला, मोठ्या दुकानदाराला 200 रुपयाला विकलं. ही सोल्ड इट टू होलसेलर फॉर 200 रुपीज. इन दिस 200 रुपीज हिज प्रॉफिट इन्क्लुडेड. या मॅन्युफॅक्चररचा प्रॉफिट या 200 रुपयामध्ये आहे. त्यांनी प्रॉफिट गृहीत धरून 200ला याला विकलं. होलसेलरनी काय केलं? ही अगेन सोल्ड इट टू रिटेलर. रिटेलर म्हणजे काय? होलसेलरच्या खालचा दुकानदार. त्यांनी त्या रिटेलरला आपला फायदा घेऊन हे 200चं घड्याळ 300ला विकलं. ही सोल्ड इट फॉर 300. नाव व्हॉट दिस रिटेलर? रिटेलर म्हणजे दुकानदार, छोटा दुकानदार. आता ह्या दुकानदार या 300 रुपयाच्या घड्याळाला 400 रुपये करून आपल्याला विकतो. आपण म्हणजे कस्टमर. म्हणजे कस्टमरपर्यंत हे घड्याळ 200चं 400ला आलं. नाव बाय गव्हर्मेंट रेट, द रेट फॉर GST फॉर वॉच इज GST रेट इज 12%. 12% GST रेट आहे. आता काय झालं बघा, कशा पद्धतीने GST लागतो. कस्टमरला ते घड्याळ पडलं आहे 400 रुपीजला. सो 12% ऑफ 400, कारण 400ला त्यांनी विकत घेतलं म्हणून 12% ऑफ 400 म्हणजे 12/100 मल्टिप्लाइड बाय 400. 0 कट. 12 मल्टिप्लाइड बाय 4 मीन्स 48 रुपीज. या कस्टमरला, शेवटच्या कस्टमरला 48 रुपीज, 48 रुपये GST पडला. म्हणजे त्याला ते घड्याळ कितीत पडलं? 400 रुपीज टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे मूळ रक्कम घड्याळाची आणि 48 रुपीज GST म्हणजे टोटल 448 रुपयाला या कस्टमरला घड्याळ पडलं. आता हा 448ला घड्याळ पडलं आणि 48 रुपये GST हा सरळ रिटेलरला देऊन देतो. हा गव्हर्मेंटला पाठवत नाही कस्टमर. रिटेलरला 48 रुपये GST आला. पण रिटेलर काय करतो? रिटेलरनी हे घड्याळ होलसेलरकडनं 300 रुपीजला घेतलेलं आहे. होलसेलरकडनं ओनली फॉर 300 रुपीज. म्हणजे हा GST कॅल्क्युलेट करणार 300 रुपीजवर. रेट तोच 12%. मग 12% ऑफ 300 रिटेलरसाठी. 0 कट. 12/100. 12 3 36. रिटेलरला पडलेला GST आहे 36. पण त्याला या कस्टमरकडनं किती रुपये मिळाले? 48 रुपीज GST मिळाला. मग तो त्या 48 रुपीजचे 2 पार्ट करतो. तो याला 36 रुपये देतो, कारण याच्याकडनं 300 रुपीजला घड्याळ घेतलं होतं, त्याच्यावर पडले होते 36 रुपीज. त्याच्यामुळे तो त्या 48मधले 36 याला देतो. उरले 12 रुपीज. 48 मायनस 36 हे 12 रुपीज तो गव्हर्मेंटला पाठवतो. हा रिटेलर 2 भाग करतो. 48 रुपीजचे याच्याकडनं आलेल्या 36 याला देतो, 12 रुपीज याला पाठवतो. आता होलसेलरकडे काय झालं? होलसेलरकडे याच्याकडनं 36 रुपये GST आला. आता होलसेलरनी मात्र 200 रुपीजलाच घड्याळ घेतलं होतं. त्याच्यामुळे तो कॅल्क्युलेशन 200 रुपीजवर करतो. एक लक्षात ठेवायचं, व्यक्तीने वस्तू जेवढ्यात घेतली
तेवढ्यावर जी एस टी कॅल्क्युलेट करायचा. म्हणजे 12% ऑफ 200 म्हणजे 0 कट 12/100चे आणि 12 मल्टिप्लाइड बाय 2 24. म्हणजे होलसेलरला याच्याकडनं जो 36 रुपीज जी एस टी आला त्याचे पुन्हा तो 2 भाग करणार. 36 मायनस 24, याला जे 24 रुपीज द्यायचे तो देऊन देणार जी एस टी आणि उरलेले 12 रुपीज जी एस टी तो गव्हर्नमेंटला पाठवणार. आता मॅन्युफॅक्चररनी हे घड्याळ याला 200ला विकलं होतं. मॅन्युफॅक्चर हा इकडचा टॉपचा आणि कस्टमर शेवटचा. त्या मॅन्युफॅक्चररला याच्याकडनं 24 रुपीज जी एस टी आला. मॅन्युफॅक्चरर सरळ तो जी एस टी 200 रुपीजवर म्हणजे 12% ऑफ 200, कारण त्याची कॉस्ट याला विकल्याची 200 होती. 12 टू जा 24 रुपीज सरळ गव्हर्नमेंटला पाठवून देणार. म्हणजे लक्षात घ्या, जी एस टीमधला कोणताही पैसा यांच्याजवळ राहत नाही. कस्टमरनी जी एस टी किती दिला? 12% ऑफ 448. रिटेलरनी त्या 448 रुपीजचं काय केलं? 12% ऑफ 300 म्हणजे 36 याला पाठवले, 12 गव्हर्नमेंटला पाठवले. होलसेलरनी याला आलेल्या 36ला काय केलं? 12% ऑफ 200 म्हणजे 24 रुपीज याला पाठवले, उरलेले 12 गव्हर्नमेंटला पाठवले. यांनी 12% ऑफ 200 म्हणून ते 24 रुपीज गव्हर्नमेंटला पाठवून दिले. म्हणजे 48 रुपीज असे सगळे डिवाईड झाले. आणि गव्हर्नमेंटला काय झालं? गव्हर्नमेंटला जी एस टी मिळाला 48 रुपीज, कारण यांनी पाठवले, रिटेलरनी पाठवले 12 रुपीज, होलसेलरनी पाठवले 12 रुपीज आणि मॅन्युफॅक्चररनी पाठवले 24 रुपीज. असे गव्हर्नमेंटला टोटल जी एस टी आला 48. गव्हर्नमेंटचा जी एस टी 2 भागात डिवाईड होतो. सेंट्रल जी एस टी, स्टेट जी एस टी. सेंट्रल गुड्स अँड सेल टॅक्स, स्टेट गुड्स अँड सेल टॅक्स तो इक्वल आहे. त्याच्यामुळे 48 आणि तो जी एस टीच्या हाफ आहे, म्हणजे 48चे हाफ झाले 24. सेंट्रलला गेले 24 म्हणजे केंद्र सरकारला, आणि स्टेटला गेले 24 म्हणजे राज्य सरकारला गेले 24. असे याचे जी एस टीचं डिव्हिजन झालं. मग या पद्धतीमध्ये पूर्वी काय व्हायचं की हे लोक जर टॅक्स चुकवतील तर हे मी तर टॅक्स शेवटचा कस्टमर तर सर्व टॅक्स द्यायचा, परंतु या लोकांनी गव्हर्नमेंटला पाठवलं नाही तर गव्हर्नमेंटचं नुकसान व्हायचं. आता काय झालेलं आहे? गव्हर्नमेंटला पैसे मिळतात आणि या लोकांना यांचा फायदा मिळतो. माझा फायदा काय? मग मी 48 रुपीज पेड केले जी एस टी, मला घड्याळ वापरायला मिळतो. माझा फायदा आहे की मला घड्याळ वापरायला मिळतो. आता अजून एक गोष्ट लक्षात घ्या. आता हा रिटेलर घ्या, जो टॅक्स याला येतो, रिटेलर किंवा होलसेलर किंवा मॅन्युफॅक्चरर, जो टॅक्स यांना येतो त्याला म्हणतात आउटपुट टॅक्स. याला किती टॅक्स आला माझ्याकडनं? 48 रुपीज. म्हणजे याचा आउटपुट टॅक्स किती? 48. आणि जो टॅक्स हा पुढच्याला देतो, होलसेलरला देतो, त्याला म्हणतात याचा इनपुट टॅक्स. तो किती आहे? 36. याच्यासाठी आउटपुट टॅक्स किती आहे? होलसेलरसाठी आलेला 36. आणि याचा इनपुट टॅक्स किती आहे? हा जो 24 रुपीज देतो आहे तो. याच्यासाठी आउटपुट टॅक्स किती आहे? आलेला 24 रुपीज. आणि याचा इनपुट टॅक्स किती आहे? हा गव्हर्नमेंटला देत असलेला 24 रुपीज. आता इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे किती टॅक्स दुसऱ्याला द्यायचा त्याचा हा फॉर्म्युला आहे. आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. उदाहरणार्थ आता रिटेलरचं बघा, इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे हा किती इनपुट टॅक्स क्रेडिट करणार आहे. तर आउटपुट टॅक्स किती आहे याचा? 48 रुपीज. मायनस इनपुट टॅक्स, याचा इनपुट टॅक्स किती आहे? 36 रुपीज. म्हणजे 48 मायनस 36, याचा इनपुट टॅक्स क्रेडिट किती? 12 रुपीज. हा इनपुट टॅक्स क्रेडिट गव्हर्नमेंटला द्यायचा असतो. यानी या फॉर्म्युल्याने म्हणजे आउटपुट टॅक्स याचा किती? 48. याचा इनपुट टॅक्स किती? 36. 48 मायनस 36 12. हे 12 रुपीज इनपुट टॅक्स क्रेडिट करायचा असतो गव्हर्नमेंटला. ही आहे जी एस टी चेन. ही जी एस टी चेन मी थोडक्यात सांगितली की व्हिडिओ तुमच्याकडनं पाहायला जावा. हा व्हिडिओ नीट बघा, त्याच्यानंतर पूर्णतः हा टॉपिक पुन्हा एकदा टेक्स्टबुकमधून वाचा. तुमची छानपैकी तयारी होईल.
Good luck to you and thank you.